नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे नाना आता भयंकर चिडलेले असतात. नाना म्हणत असतात की सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यांना मी निष्कून सांगतोय की हे लग्न होणार नाही. मी जिवंत असेपर्यंत हे लग्न होणार नाही असं इकडे नाना म्हणतात. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे नानांनी आता जी काही मेहंदीची वाटी वगैरे असते, जे काही कोण असतात मेहंदीचे, ते सगळं नाना उचलतात आणि खाली फेकून देतात. सगळं उद्ध्वस्त करून टाकतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याची मेहंदी पूर्णपणे नानांनी खराब करून टाकलेली असते. तेव्हा इथे जानकीलासुद्धा वाईट वाटत असतं की नानांना आपल्यामुळे इतका त्रास होत आहे. पण इथे ऐश्वर्याचा चेहरा बघा, अगदी बघण्यासारखा झालेला असतो. कारण नानांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हे लग्न मला मान्य नाही आहे. मी जिवंत असेपर्यंत काहीही झालं तरीसुद्धा हे लग्न मी होऊ देणार नाही आहे, असं नाना स्पष्टपणे सांगतात आणि सरळ तिथून निघून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर पवार त्याचबरोबर सौमित्र यांनी त्या माणसाला बोलवलेलं असतं, ज्या माणसाने इथे मास्कमॅनला जाताना बघितलेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर पवार म्हणतात की तुला त्या मास्कमॅनबद्दल काय माहिती आहे? म्हणजे त्याचा चेहरा पूर्ण झाकलेला होता. तेव्हा इकडे तो माणूस म्हणतो, साहेब, मी रस्त्याने माझ्या घरी चाललो होतो. तो माणूस इतक्या जोरात पळत होता की त्याचा धक्का मला लागला आणि तो खाली पडला. तेव्हा मी म्हणालो, काय रे हे, तुला दिसत नाही का? नीट जाता येत नाही का तुला? तेव्हा तो म्हणाला की सॉरी, आणि तो एकदम चिडला होता आणि जाता जाता त्याच्या हाताला जोरात लागलं होतं. त्याच्या हातातून रक्त येत होतं. खिळा टुपला होता त्याच्या हाताला आणि मग तरीसुद्धा रक्त येत असताना तो पटकन जाऊन रिक्षामध्ये बसला आणि इथून निघून गेला. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की तो जेव्हा पळून जात होता तेव्हा त्याच्या हातावरती एखादी खूण, मानेवरती, डोक्यावरती अशी एखादी काही खूण वगैरे होती का? तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही नाही साहेब, मी खूण वगैरे तर बघितली नाही, पण त्याच्या हाताला इथे लागलं होतं आणि त्याच्या हातातून रक्त आलं, हे मी माझ्या डोळ्याने बघितलं. बाकी गोष्टी मला दिसल्या नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर पवार म्हणतात की तू त्या माणसाला ज्या रिक्षामध्ये बसलेलं बघितलंस, त्या रिक्षाचा नंबर वगैरे काही लक्षात आहे का? म्हणजे आम्ही त्या रिक्षाला शोधून काढू आणि त्या रिक्षाने त्या माणसाला कुठे उतरलं, कुठल्या एरियामध्ये उतरलं, हे आपल्याला कळेल. माहिती आहे का रिक्षाचा नंबर? तो माणूस म्हणतो, नाही हो साहेब, मी रिक्षाचा नंबर वगैरे बघितला नाही, अंधार होता ना. पण तो माणूस मला धडकला, पडला, त्याचा एक विचित्र आवाज ऐकू आला. म्हणजे असं मशीन वगैरे कसं असतं तसा त्याचा नॉर्मल आवाज नव्हता, मशीनसारखा आवाज आला त्याचा, विचित्र पद्धतीने बोलला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणतो की ठीक आहे, म्हणजे तो माणूस आवाज बदलून बोलतोय हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर पवार म्हणतात, ठीक आहे, तुम्ही जा, तुमची काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला नक्कीच बोलू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे सुमित्रा म्हणत असते, अहो तुम्ही जरा शांत व्हा ना, कशाला इतकी चिडचिड करताय? तेव्हा नाना म्हणतात, सुमित्रा, अगं काय बोलतेस तू हे? इथे माझ्या मुलांचा संसार उद्ध्वस्त होतोय. ते ऐश्वर्या इथे त्या दोघांचा संसार उद्ध्वस्त करू पाहते आणि हे सगळं चांगल्यासाठी होतंय असं म्हणणं आहे तुझं? याच्यामधून चांगलं असं काय घडणार आहे, काही सांगशील का? तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते, अहो हे बघा, तुम्ही रागून काही होणार नाही आहे. तुम्हाला शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवं आहे. मी तुम्हाला सांगते ना जे काही घडलं आहे ते. तेव्हा इकडे नाना म्हणतात, काही सांगू नकोस मला. सांगायचं असतं तर या गोष्टी आधीच सांगितल्या असत्यास. अगं सारंग आता जिवंत नाही आहे, त्याला मरून महिनासुद्धा झालेला नाही आहे, तरी ऐश्वर्या ऋषिकेशबरोबर लग्न करते. याच्यामध्ये काय चांगलं घडतं आहे सांग ना? आपला सारंग आता या जगामध्ये नाही आहे. त्या बाईला त्याचं काहीच वाटत नाही आहे. ती तिचा नवीन संसार थाटायला निघाले, ते सुद्धा एका दुसऱ्या सुनेचा, माझ्या मुलीचा संसार मोडून. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणत असते, हे बघा तुम्ही शांत व्हा. हे सगळं आपल्या सारंगसाठीच तर चाललं आहे ना. आपला सारंग आहे ना, मी तुम्हाला सांगते सगळं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता आजी आलेली असते. आजी म्हणते, सुमित्रा थांब, मी जावई बापूंजवळ बोलते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, जावई बापू, अहो तुम्हाला माहिती आहे का ऐश्वर्या ऋषिकेशबरोबर लग्न का करते? अहो याच्यामध्ये आपलाच फायदा आहे ना. तेव्हा नाना म्हणतात, काय फायदा आहे जरा सांगा तुम्ही. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात, हे बघा, आपली ऐश्वर्या प्रेग्नंट आहे, तिच्या पोटामध्ये सारंगचं बाळ आहे. या गोष्टीवरती तरी तुमचा विश्वास आहे ना की तिच्या पोटामध्ये सारंगचं बाळ आहे. आता ती सारंग नसल्यामुळे ती जर इथून निघून गेली तर ती बाळाला तर जन्म देणार नाहीच, उलट ती दुसरं कुणाबरोबर तरी लग्न करून निघून जाईल.
मग काय होईल सांगा बरं. तेव्हा नाना म्हणतात, अच्छा, म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तिच्या धमकीला घाबरला तितक्या की ऋषिकेशबरोबर तिला लग्न करायला सांगितलं. हे तुम्हाला योग्य वाटतं का? जानकी ऋषिकेशचा संसार इतक्या वर्षांचा आहे, तो मोडून ती ऐश्वर्यात ऋषिकेशबरोबर लग्न करणार, कारण त्या बाळाला इथे वडिलांचं नाव मिळावं म्हणून. अहो काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतं का? म्हणजे स्वतःचा संसार थाटण्यासाठी ती इथे जानकी आणि ऋषिकेशचा इतक्या वर्षांचा संसार मोडते, याचं तुम्हाला काहीच वाटत नाही आहे? याचा काय अर्थ आहे हे तरी तुम्हाला कळतं आहे का? तुम्ही फक्त त्या ऐश्वर्याच्या बाजूने विचार करताय आणि मला सांगताय काहीच बोलू नका, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या येते आणि ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश चला माझ्याबरोबर रूममध्ये, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हात सोड, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, का? जानकीची आई जिवंत हवी आहे ना? मग जर जानकीची आई जिवंत हवी असेल तर रूममध्ये या, मला बोलायचं आहे तुमच्याबरोबर. तेव्हा इथे आता ऐश्वर्या पुढे निघून गेलेली असते. जानकीच्या आईचा विषय निघतो. तेव्हा इथे ऋषिकेशसुद्धा ऐश्वर्याच्या मागोमाग जातो, पण त्याला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो, ऐश्वर्या हे सगळं काय चाललं आहे? काय वागलीस तू आता बाहेर? हे बघ, माझ्यावरती आवाज चढवायचा नाही आहे आणि मला तू सांगायचं नाही मी काय करायचं आणि काय नाही करायचं ते. मी तुझं ऐकणार नाही आहे काहीच. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, तुम्हाला माझं ऐकावं लागेल, मी तुमची होणारी बायको आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ, तू माझी होणारी बायको असलीस ना तरीसुद्धा जानकी अजून माझी बायको आहे. अजून आमचा रितसरपणे डिवोर्स झालेला नाही आहे, त्याच्यामुळे माझ्याशी बोलताना नीट बोलायचं, कळलं ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, तुम्ही आता माझ्याशी बोलताना नीट बोला, माझ्यावरती आवाज चढवलेला मलाही चालणार नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर तुमच्या लाडक्या जानकीची आई परत हवी असेल ना तर हे लग्न काहीही झालं तरी झालं पाहिजे, कळलं ना? तुम्ही आता समजवा नानांना. तेव्हा इकडेच आता ऋषिकेश म्हणत असतो, जास्त बोलू नकोस तू. जर तुला एवढंच हे लग्न करायचं आहे ना, कारण तुला एकटीलाच हे लग्न करायचं आहे, तर तू जाऊन नानांना समजव ना, तू का जात नाही आहेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, ज्या पद्धतीने त्या म्हाताऱ्याने माझा इन्सल्ट केलं ना सगळ्यांसमोर, मला वाटेल तसं बोललेत ना, ते मी कधीच सहन करणार नाही. त्याच्यामुळे आता काही झालं ना तरीसुद्धा हे लग्न होणारच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, इतकी लाज वाटते ना तुला बोललेल्याची? मग जरा सुधार ना, स्वतःच्या वागण्यामध्ये जरा सुधार आण. अगं कुठल्या दगडाची आहेस गं तू? तुझं मन कुठल्या दगडाचं आहे ज्याला पाजरच फुटत नाही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आहे माझं मन दगडाचं, मला नाही फुटत पाजर, कळलं तुम्हाला? तेव्हा मी तुम्हाला आता शेवटचं सांगते की तुम्हाला हे लग्न माझ्याबरोबर करावंच लागेल, कारण ऐश्वर्याला जे हवं असतं ना ते ती मिळवल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तिला जे हवं आहे ते ती मिळवणारच आणि त्यासाठी तिला काहीही करावं लागलं तरीसुद्धा चालेल. तेव्हा आता मी तुम्हाला सांगितले की जाऊन आता तुम्हाला समजवावं लागेल. तुमच्या म्हाताऱ्या वडिलांना जा आणि तुमच्या म्हाताऱ्या नानांना समजवा आणि सांगा की तुम्हाला माझ्याबरोबर हे लग्न करायचं आहे म्हणून, कळलं का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी नाही सांगणार आहे नानांना काहीही. तुला जर हवं असेल ना तर तू स्वतः जा आणि नानांना कन्व्हिन्स कर की मला हे लग्न करायचं आहे म्हणून. ऐश्वर्या म्हणते, बास झाला, बास झालं. तुम्ही सगळेजण मिळून काय करण्याचा प्रयत्न करताय ना मला बरोबर माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मग मी सुद्धा गप्प बसणार नाही आहे. मी आता तुम्हाला स्पष्टपणे सांगते, जाऊन नानांना कन्व्हिन्स करा की हे लग्न होणार, नाहीतर मग विसरून जा की जानकीची आई जिवंत राहील म्हणून. तर लताला मी जिवंत राहू देणार नाही, असं इथे आता ऐश्वर्या म्हणते. आणि ती जात असताना इथे जानकी आता दाराच्या बाहेर उभी असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय जानकी, इथे उभी राहिलीस का तू? आता तुलाही माझी सवय लागली वाटतं. तेव्हा जानकी आता काहीच बोलत नाही. ऐश्वर्या सरळ आता बाजूने निघून जाते. तेव्हा जानकी आतमध्ये येते आणि ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश काय झालं, काय म्हणत होती ऐश्वर्या? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की ऐश्वर्या म्हणत होती की जाऊन नानांना कन्व्हिन्स करा म्हणून लग्नासाठी. काही झालं तरी तुम्हाला हे लग्न माझ्याबरोबर करावंच लागेल आणि जर लग्न नाही केलं ना तर मग मी लताबाईंच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. जानकीला तिची आई मिळणार नाही, असं इकडे ऐश्वर्या म्हणत होती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जानकी म्हणत असते की ह्या ऐश्वर्याचा माजुरडेपणा आहे ना खूपच जास्त वाढत चालला आहे. एकदा माझ्या फक्त आईचा पत्ता मिळू दे, योग्य वेळ येऊ दे, मग हिचा बरोबर माज उतरवते की नाही बघाच तुम्ही, मग मी नावाची जानकी नाही. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी मलासुद्धा तिच्या या वागण्याचा खूप राग येतो आहे, खूप विचित्र बाई आहे गं ती. तेव्हा ती म्हणत असते, मग आता काय करायचं ठरवतं आहे तुम्ही ऋषिकेश? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नानांना कन्व्हिन्स करावं लागेल. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, नाना कन्व्हिन्स नाही होणार.
अहो त्यांना मुळात आपला हा निर्णय पटलेलाच नाही आहे. आणि कुणाला पटेल सांगा बरं तुम्ही. हे बघा मी काय म्हणते, हे नाटक आहे ना आपण आत्ताच्या आता थांबवूया. सगळं काही कॅन्सल करून टाकूया आपण. आणि तसंही हे नाटक मी करायला सांगितलं होतं ना, मग आता ही जबाबदारी मी मला घेते. तुम्ही नानांकडे जाऊ नका. उगाच नाना तुम्हाला रागाच्या भरामध्ये काहीतरी बोलतील आणि ते मला आवडणार नाही. तेव्हा तुम्ही एक काम करा, नानांकडे जाऊ नका. आपण हे नाटकच आत्ताच्या आता थांबवूया. काही गरज नाही आहे नाटक करायची, बास झालं आता. मी आत्ताच्या आता हे सगळं थांबवते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी त्याने काय होणार आहे? त्याने काहीही साध्य होणार नाही आहे. तुझ्या आईच्या जीवाला धोका निर्माण होईल. मग एवढे दिवस आपण जे काही नाटक करतोय त्याचा काय उपयोग होणार आहे सांग बरं तू. तेव्हा हे बघ तू काळजी करू नको. आपण नानांना कन्व्हिन्स करूया. मी त्यांना समजावतो, निदान त्यांच्याशी बोलतो तरी. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणतो, जानकी तू शांत हो. जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, हे सगळं माझ्यामुळे घडतं आहे. माझी चुकी आहे या सगळ्यामध्ये. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी तुझी काही चूक नाही आहे. तू बस बरं इथे, शांतपणे बस. तेव्हा इथे ऋषिकेश आता मेहंदीचा कोन घेऊन येतो. तेव्हा जानकी म्हणते, हे काय करताय तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की माझं ज्या व्यक्तीवरती सगळ्यात जास्त प्रेम आहे त्या व्यक्तीच्या हातावरती मी आता मेहंदी काढतोय. तेव्हा इथे ऋषिकेश जानकीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिच्या हातावरती ऋषिकेश असं खूपच जास्त सुंदर अक्षरामध्ये आता नाव काढतो. आणि ऋषिकेश म्हणत असतो, जानकी आता ही मी काढलेली मेहंदी आहे ना, बघ ही किती जास्त रंगणार आहे. खूपच रंगणार आहे ती, कारण माझं तुझ्यावरती जितकं प्रेम आहे ना तितकंच प्रेम तुझंही माझ्यावरती आहे, मला माहिती आहे. तेव्हा आता आपल्या दोघांच्याही प्रेमामुळे ही मेहंदी खूपच जास्त रंगणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीच्या हातावर मेहंदी काढल्यानंतर जानकी खूप खुश होते. जानकी त्या मेहंदीचा वास घेते आणि ती म्हणते, थँक्यू ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी रडायची अजिबात गरज नाही आहे तुला. सगळं काही व्यवस्थित होईल. आपण सोबत आहोत ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, हात नाही छोडना, साथ नाही छोडना, असं तो आता म्हणत असतो. म्हणजे इथे आता रडत नाही तर आपण लढत राहिलं पाहिजे. तेव्हा जानकी म्हणते, अगदी बरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नानांकडे जायचं असतं त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी. तेव्हा दोघेही आता सोबत जातात. त्याचबरोबर इथे आता लता आणि माया दोघीजणी स्केच वगैरे करत असतात. त्याच्यामध्ये जानकीचं छान असं चित्र काढलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता एक माणूस आलेला असतो आणि तो माणूस आलेला असतो खाण्यापिण्याच्या काही वस्तू घेऊन. तो म्हणत असतो, हे घ्या, तुम्हाला खायला आणले आणि ही कागदं जी दिलीत ना तुम्हाला, त्याच्यावरती लिहायचं तुम्हाला काय हवं आहे काय नको, आणि ती चिठ्ठी बाहेर टाकून द्यायची, मग मी ते घेऊन येणार, कळलं ना. तेव्हा इकडे आता लता जानकीचा फोटो असा लपवून ठेवते जेणेकरून तो माणूस घेऊ नये म्हणून. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, आणि ते काय म्हातारे, काय तुझ्या हातामध्ये? तेव्हा इथे आता लता म्हणत असते, तो आहे ना माझ्या मुलीचा जानकीचा फोटो आहे. जानकीचं चित्र काढले आता मायाने. असू द्या हो, मला माझ्या मुलीची खूप आठवण येत होती. मला तिचा चेहरा बघायचा होता ना, म्हणून मी चित्र काढायला सांगितले. प्लीज ते चित्र मला द्या. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला ती कागद आहेत ना, तुम्हाला काय हवं नको ते लिहिण्यासाठी दिलीत, रंगरंगोटी करायला नाही. त्याच्यामुळे आता पुन्हा हात लावायचा नाही, चित्र वगैरे काढायचं नाही, आत्ता सांगतो मी तुम्हाला. आणि इथे तो गुंड माणूस आता पूर्णपणे ते चित्र फाडून तोडून टाकतो, त्याचे तुकडे तुकडे करतो आणि ते लताकडे फेकून देतो आणि म्हणतो, हे घे, पुन्हा तुझ्या मुलीचं चित्र काढायचं नाही, कळलं तुम्हाला. त्यानंतर प्रेक्षकांनो, लताला खूपच जास्त वाईट वाटतं. लता म्हणत असते, अरे काय केलंस तू? माझ्या मुलीचं चित्र, तिचा चेहरा माझ्यासमोर असावा नेहमी, म्हणून हे चित्र मी काढायला सांगितलं होतं आणि तुम्ही हे काय केलं? तेव्हा इथे आता लता म्हणत असते, जानकी अगं बाळा, तुझी आणि माझी भेट कधी होईल? भेट तर झाली नाहीच, पण अगं तुझी एक आठवण माझ्याबरोबर होती, तीसुद्धा आता यांनी फाडून टाकली. का केलं तुम्ही असं? का माझ्या मुलीचं चित्र फाडून टाकलं? तिची सूरत जर माझ्या चेहऱ्याच्या समोर होती तर तुम्ही का बरं असं केलं? असं इकडे आता लता म्हणत असते. लताला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं की जानकीचा फोटो इथे टराटरा त्यांनी फाडून टाकलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नाना फार चिडलेले असतात. नाना आजीला म्हणतात की तुम्ही जा बरं इथून, मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. कारण इथे आता आजी लाल करत असते ते ऐश्वर्याची. खरं तर या सगळ्याच्या मुळाशी जर कुणी आहे लग्नाच्या तर ती आजीच आहे. आजीच्याच मनामध्ये पहिला हा थॉट आला होता, पण तिने एकदासुद्धा विचार केला नाही की जो कुणाचा तरी नवरा आहे त्याने इथे कसं काय बरं दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करायचं, याचा विचार इथे आजीच्या मनामध्ये आलेलाच नसतो. तिला जानकी आवडत नाही म्हणून तिने जानकीचा संसार
पूर्णपणे आता उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला असतो। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे नाना आणि ऋषिकेश दोघेजण येतात। जानकी म्हणत असते, नाना मला तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा नाना म्हणतात, अच्छा कुठल्या अधिकाराने मला नाना म्हणते, जरा सांगशील का? मला नाना म्हणण्याचा अधिकार तुला आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो, नाना प्लीज प्लीज एकदा फक्त ऐकून घ्या ना। तेव्हा नाना म्हणतात, अरे हे काय चालले तुमच्या दोघांचं, कळत नाही आहे मला। जानकी, ऋषिकेश, अरे तुमच्या इतका वर्षांचा संसार, तुम्ही दोघेजण एकमेकांवरती जीवापाड प्रेम करता, नवरा बायको आहात तुम्ही। आणि जानकी, अगं तू तुझ्या नवऱ्याचं लग्न त्या ऐश्वर्याबरोबर लावायला निघालीस का? कशासाठी? अशी काय मजबुरी आहे, किंवा असं काय तुला इथे बलिदान द्यायचं आहे की तुझ्या नवऱ्याचं लग्न तू त्या ऐश्वर्याबरोबर लावायला निघालीस, सांग ना। तेव्हा जानकी म्हणते, नाना प्लीज फक्त एकदा ऐकून घ्या ना मी काय म्हणते ते। तेव्हा नाना म्हणतात, हे बघा मला तुमचं कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे। आणि काय गं जानकी, इथे स्वतःचा संसार मोडून तुला का बरं त्या ऐश्वर्याचा संसार थाटायचा आहे, आणि ते सुद्धा तुझ्याच नवऱ्याबरोबर? अगं आत्तापर्यंत ऋषिकेश तुझा नवरा होता, नवरा म्हणून त्याच्याबरोबर इकडे तिकडे मिरवत होतीस, आणि आता त्याचं लग्न ऐश्वर्याबरोबर झाल्यानंतर तू तुझ्याच नवऱ्याला दीर म्हणणार आहेस का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काय बोलावं जानकीला काहीच कळत नाही, कारण नानांनी त्यांना अगदी सुनावलेलं असतं। तेव्हा इथे नाना म्हणतात की हे सगळं बघायच्या आधी माझे डोळे मिटले असते ना तर जास्त बरं झालं असतं, नसतो आलो इथे तर जास्त चांगलं झालं असतं। तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाना प्लीज प्लीज नाना असं काही बोलू नका हो, तुमच्या बोलण्याचा त्रास होतो आहे आम्हाला, असं काही बोलू नका। तेव्हा नाना म्हणतो, का का त्रास होतो आहे तुम्हाला? हे बघा मला हे अजिबात पटलेलं नाही आहे, तुम्ही जे काही करताय ते लोकांना जर कळलं ना तर इथे शेण घालतील लोक तोंडामध्ये। इथे आत्तापर्यंत नात्यांची समीकरणं बदललेली बघितली होती, पण नात्यांची भेसळ होताना मी पहिल्यांदाच बघतोय। म्हणजे ही भेसळच आहे ना, म्हणजे ऋषिकेश तुझा नवरा, पण तू आता त्याचं लग्न त्या ऐश्वर्याबरोबर लावून देतेस। अगं काय याला अर्थ तरी आहे का? इज्जत चव्हाट्यावरती येईल आपली, लोक शेण घालतील तोंडामध्ये। तेव्हा जानकी म्हणते, नाना प्लीज मी तुम्हाला सगळं काही सांगते ना, आम्ही जे काही करतोय ते। तेव्हा इथे आता ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि तिला काही बोलू देत नाही। तेव्हा इथे जानकी म्हणते, नाना तुम्ही बरोबर बोलताय, पण तेव्हा नाना म्हणतात, पण काय सांग ना, पण काय? तेव्हा इथे आता जानकी गप्पच बसते, कारण ऋषिकेशने तिला गप्प केलेलं असतं। जानकी म्हणते, नाना तुम्ही बरोबर बोलताय, पण हे सगळं करण्यामागे काहीतरी कारण आहे नाना। तेव्हा नाना म्हणतात, मला नाही ऐकून घ्यायचं आहे, मला तुमची कारणं वगैरे मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे, कारण मला मेन तुमचं हे वागणं आहे ना कुणाचंच ते पटलेलंच नाही आहे मुळात। तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे ना तोच चुकीचा आहे। आता तू मला सांग जानकी, जर त्या ऐश्वर्याबरोबर ऋषिकेशचं लग्न झालं तर तू काय करशील गं? सांग ना, काय होईल मग तुझं? याचा तू जरा तरी विचार केला आहेस? नाही, म्हणजे लोकांचा विचार करणं ही चांगली गोष्ट आहे, पण स्वतःचा संसार मोडून दुसऱ्याचा संसार थाटणं याला इथे अगं चांगुलपणा नाही म्हणत गं, याला मूर्खपणा म्हणतात, जो की तो मूर्खपणा तू करतीयेस। तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो एकदा मुलांचं ऐकून तरी घ्या ना, तुम्ही त्यांच्यावरती इतके रागवताय, इतके चिडताय की ते तुम्हाला घाबरून काहीच सांगणार नाही। तेव्हा नाना म्हणतात, अगं त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल इज्जत आहे, ते मला घाबरत आहेत, तुला वाटते त्यांच्याकडे बघून? जर ते मला घाबरले असते, त्यांनी मला इज्जत दिली असती तर एवढा मोठा निर्णय न सांगता मला घेतलाच नसता, मला विश्वासात घेऊन आधी सगळं सांगितलं असतं, पण त्यांना माझी काही किंमतच नाही आहे। म्हणजे असं काय एवढं घडलं होतं की मी येण्याच्या आधी या लोकांनी एवढा मोठा निर्णय घेतला? मी येण्याची वाटसुद्धा साधी बघितली नाही। काय चाललं आहे तुमचं? तेव्हा मला तुमच्याशी कुणाशी काही बोलायचं नाही आहे, काही ऐकून घ्यायचं नाही आहे। आणि नानांच्या हाताला सुद्धा प्रेक्षकांनो इथे आता जखम झालेली असते, म्हणजे तो मास्कमॅन ज्या पद्धतीने पडत असतो त्या पद्धतीने नानांच्या हाताला जखम असते, त्याच पद्धतीने त्या लता आणि मायाला किडनॅप करणाऱ्या गुंडाच्या हाताला जखम असते। पण प्रेक्षकांनो आता खरं कोण आहे इथे? आता मास्कमॅन ते अजूनपर्यंत काही कळत नाही आहे। नाना म्हणतात की जा तुम्ही सगळेजण इथून जा, मला कुणाचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे, कुणाचं काही ऐकून घेण्याची सुद्धा इच्छा नाही आहे, कारण तुम्ही लोकांनी जे काही केले ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे, असं इकडे आता नानांचं स्पष्ट मत असतं। आणि ही गोष्ट कुणालाही प्रेक्षकांना अगदी न पटणारीच आहे। ती कारस्थानी ऐश्वर्या, 10 वर्षाचा जानकी ऋषिकेशचा संसार, जानकी तिचा मोठा दीर, आणि आता बदला घ्यायचा आहे म्हणून दीराबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करते, ते सुद्धा जानकीला त्याच्या आयुष्यातून बाजूला करून, हे अत्यंतच चुकीचं आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता नानांनी सांगितलेलं असतं की हे लग्न होणार नाही। तेव्हा इथे ऐश्वर्या हाताला मेहंदी लावते आणि ती म्हणत असते की मला पण आता बघायचंच आहे की जानकी ऋषिकेश
कशा पद्धतीने त्या म्हाताऱ्याला कन्व्हिन्स करतायत. तेव्हा नाना म्हणतात की ही मेहंदीची सगळी तयारी, ही सजावट, हे डेकोरेशन मी माझ्या हाताने तोडून टाकतो, थांब. तेव्हा इथे आता नाना तोडत असताना ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणत असतो, नाना प्लीज प्लीज तुम्ही ते सगळं तोडू नका. काहीही झालं नाना तरीसुद्धा हे लग्न होणारच. प्लीज तुम्ही हे लग्न थांबवू नका. तेव्हा इथे नाना म्हणतात, अच्छा म्हणजे तुला हे लग्न करायचंच आहे का मनापासून? ठीक आहे, तू हे लग्न कर, पण मात्र मी या घरामध्ये राहणार नाही आहे. मी आत्ताच्या आता निघून जातो आहे, असं नाना म्हणतात.